आपल्यासोबत आणि एक गाडी आहे आणि ती म्हणजे गाडी सुमित म्हात्रे स्वतः आहेत. सुमित म्हात्रे स्वतः आणि आताच त्यांचा कॉल आलाय गाडी राहिले पंक्चर मिळाला आणि रस्त्यात मिळाला म्हणजे आपला जुना मित्र म्हणून या दृष्टिकोनाने आपण त्याला घेतलाय. गद्दारी आपल्यासोबत भरपूर काय केलेले आहे त्यांनी, काय हरकत नाही, गद्दारीचा काही विषय नाही, कारण की जामच केलं. पण आपण ते राग न घेता मनात न ठेवता मित्राला आपण घेऊन चालू आहे. फायनली गाडी आमच्या गाडी पोहोचलेली आहे. आता मी पंक्चर करून घेतो. आपण मागचा का पुढचा आलेला लावतोच त्याला पोहोचायला वेळाला वाटणार जरा काय बोलू नकोस. चालेल काहीतरी कापला जाय, काहीतरी कापला झाला, गपला काही आमची बुर्जी आलेली आहे. बघू शकते आणि खायला पण बसलं, पण चालू पण केली पोरची. टाकल्या मस्त आहे का बुर्जी? कन्फर्म सांग. खालीच घ्यायचा हो बघ काय शाकाहारी बुर्जी सांगू. गाइस वेलकम बैक टू माय चॅनल. आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार आपला यूट्यूब चॅनल. तर फायनली मित्रांनो आपण चाललो आहात कर्नाटकामध्ये आणि ते म्हणजे आम्ही स्वतः जॉन सिन्हा आणि आपल्यासोबत आहेत. खूप दिवसातून आलेले आहेत, खूप दिवसातून तुमचा आवडता टकले आलाय, टकल्या काही. तर फायनली बघू शकताय आपल्यासोबत टकले बाईक. कुठं होतास कुठं तू? 3 स्टार सोबत आपण फर्स्ट टाइम परत चाललो आहे कारवार बोले तो कर्नाटक. तर मित्रांनो भरपूर तुझी आठवण करतात आपले पब्लिक आणि आपले सबस्क्रायबर. जॉन सिन्हा 3 स्टार या युट्यूब चॅनलवर आणि येणंच आहे तुम्हाला. फायनली आपली एन्जॉय होणार आणि बघू फायनली बघू शकता मित्रांनो कोकण बघू शकता तुम्ही. कोकण मधला जो नजारा जो आहेत ना मित्रांनो मला लय आवडतात कोकणातले नजारे. कसले वाटत बघण्यासाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो. कोकणचा नजाराच वेगळा असतो. या नजाऱ्याचा मज्जा म्हणजे आमची खास आदित्य भावाची. फायनली भरपूर दिवसातून आपल्या सोबत आलेलं आहे गाईज आणि अशीच मजा मस्ती आम्ही घेऊन येणार, मस्ती घेऊन राहणार. फायनली तुम्हाला आम्ही कोकण पाहायला दाखवते. कोकण बघण्यासाठीच आहे कारण की कोकणचा नावच आहे कोकण, फक्त पाहण्यासाठीच खरंच सुंदर आहे. तर फायनली गाईज या मजा करूया आणि आपल्यासोबत आणि एक गाडी आहे आणि ती म्हणजे गाडी सुमित म्हात्रे स्वतः आहेत. सुमित म्हात्रे स्वतः आणि आत्ताच त्यांचा कॉल आलाय गाडी राहिले पंक्चर झालं. तर त्याला आता आपल्याला पुढे पंक्चरवाला पाहण्यासाठी मी पुढे चाललो आहे आणि बघूया पुढे भेटतोय की नाही भेटतोय आणि भेटलाच पाहिजे. नाहीतर मग कसं आहे माहिती आहे खांद्यावर टायर घ्यायला लागेल आणि मग आधी तशी टाकलं गाडी द्यावायला लागेल. तर काही अजून तरी काय मला नजरेसमोर तर माझ्या पडला नाही पंक्चरवाला, कुठे दिसत नाही मला. मी केवढा काय टेन्शन घेत नाही की त्याचा पंक्चर झालाय ना तो करील म्हणजे दादा बोलले पुढे 500 मीटर अंतरावर पंक्चरवाला आहे पण तो दिसत तर नाही. 500 नाही 1500 किलोमीटर आलो तरी दिसत नाही, तरी काही दिसत नाही. फायनली बघूया, बघतच राहणार आपण आणि या ब्लॉगला पूर्ण पहा कारण की आज आदित्य भावा म्हणजे तुमचा आवडता टकल्या लहान आलेला आहे. टकल्या असताना तुम्हाला तर माहिती आहे आनंद हा होणार, खुशी आई येणार. सुंदर तर फायनली काही रस्ता कंजेक्शन होता. मी बोलता रस्त्यावर गेलो असतो काय ती विनर पट्टी जिंकलो असतो. विनर पट्टी आडवी होती, मी तुमच्याकडे बघत होतो म्हणून जरा काहीतरी असं होतं काही हरकत नाही, होऊ द्या, हरकत नाही, होत राहणार आहे मित्रांनो. परंतु आपला टायरवाला काही दिसत नाही. टायरवाल्याला शोधतो आम्ही, टायरवाला तुम्ही देखील शोधूया, आपण सर्व मिळून शोधूया आणि सुमित माझ्याचा टायर पहिला पंक्चर काढूया. कारण की टायर पंक्चर होणं ही गोष्ट मोठी आहे, छोटी तर नाहीच आहे आणि जर नसेल तरी मोठीच करू आपण कारण की आपला टायर आहे ना तो मोठा टायर आहे. फायनली आपली छोटी गाडी आपल्या हातात आहे, त्यांच्याकडे मोठी गाडी आयशर आहे 10 टन 20 फूट आयशर घेऊन ते मागून आलेत आणि आपल्या हातात आहे लेलनची धन्नूची लेलन का असेल त्याला घेऊन जाऊ. पुन्हा एकदा नजारा पहा, मला लयच आवडतो कोकणातला नजारा. अडकच वाटत काही कसा वाटत नाही कमेंट करून सांगा. कोकण नक्कीच कसा आहे मित्रांनो, कारण की मला तर लय आवडतो, तुम्ही पण आवडून घ्या. कारण की कोकणची माणसं साधी बोली पुढं काय नाही म्हणा मला नाही म्हणून बोलतो. सॉरी बाबा, काय रागच नाही. फायनली काही खूप दिवसातून आले आदित्य भाऊ म्हणून मजा करणार आम्ही. तर बघूया पंक्चरवाला तर अजून देखील भेटत नाही, तुम्ही स्वतः बघू शकता. मी तर लाईव्ह मध्ये दाखवतो तुम्हाला, कॅमेरा तर चालूच आहे आपला, परंतु पंक्चरवाला काय मात्र दिसत नाही. म्हणजे ही काय नक्की बोलावे, पणवती की काय माहिती नाही. काही सकाळ मॉर्निंग झालेला आहे. मॉर्निंगला तुम्ही बघू शकता, मॉर्निंगला पंक्चर भरून आवडतो
मला हा नजारा खरंच भारी वाटतो गाईस. हे बघा कशी नारळाची झाडं गावा ठिकाणी लागली. असं वाटतंय गाव काय माहिती कोणता गाव आहे, परंतु पाहुणे ते आम्ही फेमस आहे. कडकच आहे शेतं बितं त्याच्यावरची माणसं बिणचं कडकच वाटतो, खतरनाक वाटतो आणि खतरनाकच आहे तिकडं. तर आम्ही चाललोय, आम्ही कर्नाटकमध्ये चाललोय. कर्नाटकामध्ये एन्जॉय करणार जास्त एन्जॉय. आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पहा, लास्टपर्यंत पाहायला बरोबर मजा येणार आणि आनंद हा सर्वांना होणार. आनंद नाही झाला तर पैसा वसूल करून घ्या तुम्हीच, कारण की आता माझं काही काम नाही. मी फक्त बोलायचं काम करतो, आनंद द्यायचं काम करतो. तुम्हाला असाच नसेल येत तर आता काही पर्याय नाही. गुदगुल्या करायला तर येऊ शकत नाही ना आपण, कसं बरं ना वाटत नाही ते. तुम्हाला जॉन सेना 3 स्टार आणि तुमचा आवडता टकला दादा यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि काय स्वागत ना, स्वागत पण करा ना. टाळ्या वाजून सर्वांचं मित्रांचं स्वागत करतोय आपला आदित्य भाऊ. कारण की आम्हाला शाळेत शिकताना फक्त एकच सांगला होता, कोण आलं शाळेत ये उभा राहा, हे चला स्वागत करा, स्वागत स्वागत. मग तो माणूस बोलत जा, हा बसा ती बसलूच बाहेर केली, कारण की स्वागत झाला. म्हणजे असा आनंद जो पहिले होता ना मित्रांनो, तो आता नाही राहिला. आता नाही आमचा स्वागत करीत नाही आम्ही तुमचा करीत, नाही का नाही करू नका करू, काही राग नाही, परंतु आम्ही आमचा आनंद मात्र असंच खेळत राहणार. जीवन जगणं हा महत्वाचा जर तुम्हाला कळत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, आनंदाने हसत राहा. बाकी काही जीवनाचा अर्थ राहिला नाही. इकडे येऊ ना, येऊ काय 2 मिनिटं. तर कारण मित्रांनो काही जीवनाचा अर्थ कोणालाच माहिती नाही. फक्त हा दुःख सर्वांना भरून दिलाय, पिशवीत दिलाय, खिशात दिलाय, खांद्यावर दिलाय, डोक्यावर दिलाय. कारण की दुःखच ना तो. जन्माशी येऊन करावी पंढरी हा नाम घ्या मित्रांनो. परंतु जीवन हा काय आहे मात्र मी तुम्हाला सांगतो, जीवन एक आनंद आहे आणि ते आनंद जर तुम्ही जिंकलात तर मात्र जीवनाचा अर्थच वेगळा झाला तुमचा. समजा मित्रांनो, समजा. फक्त हसत चेहऱ्यावर हसू ठेवतच राहा. आणि फायनली जासूस आमचा उतारीला एक खडा खंजर वळली. टेन्शन टाकून काय फायनली त्यांनी जन्माला आलोय, मी पण लावू, एन्जॉय करा. जन्माला आलोय आणि पाप करायला पापा वारली निघलं आमची जन्माला येऊन आता काय करता माहितीये का, एकच करू आता, पाप धुवायला जाऊ पंढरीला. जन्माशी करावी पंढरी, जन्माशी येऊन करावी पंढरी, कालच पलून आलाय घरी, कालच पलून आलाय घरी. तर फायनली काही कालच आपली गोष्ट अशी घडलेली आहे आणि अशी घडता रात्र झाली. आणि त्या रात्रीच्या वेळी न घरी जाता आई आमचा घर सोडून अपोजिट साईडला आला आणि अपोजिट साईडला येऊन फायनली आम्हाला पुन्हा एकदा रस्त्यात मिळाला. आणि रस्त्यात मिळाला म्हणजे आपला जुना मित्र म्हणून या दृष्टिकोनाने आपण त्याला घेतलाय. गद्दारी आपल्यासोबत भरपूर काही केलेले आहे त्यांनी, काय हरकत नाही, गद्दारीचा काही विषय नाही. कारण की जामच केलं, पण आपण ते राग न घेता मनात न ठेवता मित्राला आपण घेऊन चालू आहेत. कारण की आता काही जीवाचा जीव जायचं काय, जीवाचा जीव संपत्ती नाही, सॉरी आपण टायरला घ्यायचं नाही. तर जीवाचा जीव असतो, प्रत्येकाच्या मनात असतो आणि सर्वही जीव लावूनच राहा, जीवन जगा, आनंद राहा, राग कोणाला घेऊ नका, असू द्या. विचारा कसा असेल तर आता आपल्याला सांभाळणं असेल तर नक्कीच सांभाळून घ्या. 10 रुपयाची गरज नाही, पण एक जीवाची गरज असते छोटाशा. तर मित्रांनो चला आपण थोडासा आनंद घेत जाऊ आता आदित्य भावाचा. आणि आपल्या टायरवाला काय दिसत नाही भाई, टायरवाला दादा या टपरीच्या पुढं असेल का आहे. बाबा फायनली मित्रांनो त्याला टायरवाला बघत जाऊ आपण आता. काहीच काय आपल्याला काय आता टायरवाला काय दिसतच नाही. रस्ता संपायला आला, पण काय रस्ता खराब पण बघा किती आहे. पाहुण्याचे रस्ता जामच खराब आहे मित्रांनो. आणि फायनली मला असं वाटतं मित्रांनो की तुम्हाला आमचा आवाज थोडा कमी येतोय. तर आम्ही प्लॅन केलं, चला आता आपण एक मस्त आहे की आपला माईक लावून घेऊया. कारण की आपल्यासोबत टकला जात आहे, टकल्यासोबत जरा आपला कॉमेडी आलीच पाहिजे. तर कॉमेडीला तुम्हाला आवाज पूर्ण गेलाच पाहिजे. तर फायनली टकला जाता आपले माईक करून दाखवा आपल्या मित्रांना. तर आपला युट्यूब सेट करून टाका, सेटअप करा पूर्ण बाहेर. फायनली काहीच बघू शकता युट्यूब सेटअप आहे आपला. हो कडकच चालू या. माईक आपल्या घेतले आहेत आणि माईक आपण लावूया. एक माईक मग ते राहू दे, ते तर करत ना आपण सध्या, बाकी ते राहू दे.
फक्त माईकच घेऊया कारण की माईक आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. फायनली काहीच माईक चालू करून घेतो आता मी. बटन दाबून ठेव. बटन आहे बघ तिथं. यालाच माईकलाच आहे बघ. समजेल का तुला? तर शिकवायला लागल. लाईट लागल. दाबून ठेव. लाईट लागली काय? काय दाखव कुठं ग्रीन. हां लागली. फायनली तर मला पण चालू कर. जाऊन घ्या. बोल कसा होते. हॅलो कसे तुम्ही गाईज, जॉन सेना 3 स्टार. लाईक अँड फॉलो करा. लाईक अँड फॉलो करा, सबस्क्राईबर करा. सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला बरेच दिवसांनी नाही तर टोटल वर्षांनी भेटत आहे जॉन सेना 3 स्टार या चॅनलवर. आता तुमचा आदित्य म्हणजे लाडका टाकल्या. यापुढे रोज तुमच्यासाठी एक तरी ब्लॉग काढत जाईल कॉमेडी. फायनली गाईज बघू शकताय टायरवाला शेवटी आम्हाला भेटलाच. ते पण हॉटेलच्या समोर भेटलं म्हणजे बरं झालं. चहा वगैरे प्यायला जाऊ आपण. टायरवाला भेटलाय गाईज आणि इकडे हॉटेल पण भेटलाय गाईज. श्रेयांश हॉटेल. चला येऊ दे. आपली गाडी कुठे आहे? गाडी खूप लांब असेल. आपण येऊ दे गाडीवर थांबूया. येऊ दे. तर आता आपण सुमित दादा यांच्यासाठी थांबूया कारण आपली मोठी गाडी झाली आहे पंक्चर मित्रांनी. येस सर. अशी काय टेन्शन आहे. तर कॉल करतो. टेन्शन घेऊ नका. मला कॉल कर. फायनली गाईज आमच्या आता गाडी पोहोचलेली आहे. आता मी पंक्चर करून घेतो. का पण मागचा आहे का पुढचा? नाही आलेला लावतोच त्याला. उचलला तर वेगळा वाटला. हा ये थांब जरा, काय बोलू नकोस. चालेल. बोल. काहीतरी कापला आहे. काहीतरी कापला झालाय मित्रांनो. गपलाय. थांबा काय बोलू नका मित्रांनो. काय त्यांचं मॅटर चाललंय. काहीतरी मॅटर तर मग गावलाच मला समजला. ठीक आहे याला तर मग समजत. हुक कायच्या बहीण हुकान ठेवीन तुला. समजच बघू. 4 शिव्या खायच्यात आपल्याला आणि गप राहायचा काय. तर दर ट्रिपला तोच चाललाय. काय मॅटर? काय मोठा मॅटर आहे? मॅटर तर आपले होतच राहतात मित्रांनो. आणि आपल्याला 6 महिन्यातलं एकदा जायचं आणि शिव खाऊन यायचं आणि मार नाही खायचं कधी. चापतो ते बोलतो वापस खोटा नाही बोला. मारबीर खातच चालल्या तू. फक्त 4 शिव्या आणि 1 टाइम जेवण. बरं परत 4 शिव्या खतम. परत 2 दिवस शांत राहायचं. गप काय बोलायचं लगेच मग काम चालू करायचं. पप्पा सॉरी. तो भरला फोन बोलते सॉरी बोलला कधीच मित्रांनो. सॉरी कमी नाही होत ना. काय पंक्चर काढता काय? तर आपली पंक्चर मित्रांनो काढता काय हो इकडे? गाडी पंक्चर झालीच नव्हती. मग माणूस पंक्चर झाला होता. खत्रीच माणूस आहे. रोग लावासाठी म्हणून आम्ही काय करायचो. चहा पितो आपण. येते विचार लावा देस. सुमितदा ए बोलते फोनवर. याच्याशी बोलते तो. कर लो मार खाशील मार. दुकान बंदच केला काय तिकडचा? दुकान बोललो बंदच केला. ज्यूसचा नाही तिथं किराणाचा पण होता ना. सगळं मटेरियल होतं. मग तेच बोललो सगळा होता ना. 2 चहा द्या का आम्हाला. मस्त की चहा पिऊ दे मित्रांनो. आणि या रोडवरच्या कोकणातील टपऱ्या असो, हॉटेल असो किंवा स्नॅक्स कॉर्नर असो, एकही जागा सोडली नाही. आम्ही सोडलेली नाही आणि सोडणार पण नाही. सोडणार पण नाही. कशाला सोडायचं? सुमित दादांना दाखवा. आले कुठे फायनली पंक्चर नव्हतं तरी पंक्चर सांगितलं आम्हाला खोटा. यार या गाडीत होती. सुनेची गाडी तुला बोल. आपल्या गाडी होती ती. हा कॅप पण असेल. माहिती तो. फायनली गाई चहा आमचा चहा पिले टाकल्या. फर्स्ट टाइम कधी दुसरा चहा पितो. चहा मध्ये दिवसात चहा पितोय म्हणजे जाम दिवसाची मी नाही. जाम दिवसाची आपल्या टाकल्यासोबत आला. टाकल्यासोबत जाम चहा होईल पिवायला. वेगळी मजा आहे जरा. पी चल पी चहा. कसा वाटत चहा सांग. आहे ना भावने दोरचा चहा आपला. काय कच्चा आहे कसली
कुंदनला सांगितलं वसुलीला आपल्या तो आहेच अजून 17 काय फायनली काही 17 लाख आहे त्याचे 10,000 रुपये मागवले जास्त का मागवले नाही आम्ही असं मागवत नाही जास्त पैसे आहेत लोकांना अंगावर पैसे यायला आपल्याला काय करतात तूच बघे काय नळ शोधतोय 4 दिवस झालं नळच शोधतोस अंगणवाडी केलीस का नाही मी तोंडू टकला होतो टकला नाक बी धुऊ शकला काही होता काय माहिती रातभर चला आम्ही इथं बसलो गाड्या चालत सोडत निघतो आता टकल्या आपला जातो तिकडं दादाकडे बसतोय दादाकडे बसू द्या आम्ही निघतो आता फायनली काय चला आपण पुढे जाऊ आणि पुढे भेटूया आता पुढे जाऊन काहीतरी थोडीशी मजा काहीतरी खायला नाश्ता करायला थांबणार आहेत आपण आपल्या हॉटेलला तुम्हाला तर माहिती आहे आपलं हॉटेल दाखवतो मला जाऊन चला जाऊ तर बघा आला पाणी घेऊन फायनली गाईज बघूया आता आपण निघालो इकडे आपला नाश्ता तिथं काय मिळाला नाही तर आपण नाश्ता करूया आपल्या हॉटेलला जाऊन मला तरी बुर्जी काहीतरी खाऊया आणि मग आपला ब्लॉग पण संपून टाकूया कारण की आता आपण आलेलो आहेत फायनली गाईज आता आपण लांजामध्ये पोहोचतो गाईज आता एक 10 मिनिटात लांजामध्ये पोहोचतो लांजाच्या पुढे एक वाकेरी गाव येतोय वाकेरी गावामध्ये जाऊन आपला मित्राचं हॉटेल आहे तिथे जाऊन मस्त की नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता केल्यानंतर आपण आपला व्हिडिओ इथं संपून टाकू कारण की जास्त मोठी पण व्हिडिओ मजा येत नाही थोडी थोडी व्हिडिओ बघायला तुम्ही पण जरा आनंद करून घ्या आणि टाकल्यासोबत जरा 4-5 दिवस मस्ती मजा करूया कारण की आपलं असं वाटतंय मला की 2-4 दिवस माझ्यासोबत राहणार तो माझ्यासोबत म्हणजे तो सुमीसोबत आलेला आहे तर सुमीसोबत आहे तर मी त्याला आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊया काय हरकत नाही तर फायनली आता तो नाही आपल्या गाडीत बघू शकतो की फायनली काही आम्ही आता पोहोचलो आम्ही वाटूलमध्ये वाकटूल नाही ॲक्च्युली वाखीर गाव आहे तर वाखीर गावामध्ये पोहोचलो आणि आता जरा आम्ही इथं बुर्जी वगैरे सांगलेली आहे बुर्जी बनलेली आहे तर फायनली या खायला तर बघा दोघं पण बसले इकडे टाकल्या शेट स्वतः आहेतच फायनली आपली तुला बुर्जी झालेली आहे दाखवतो तुम्हाला कारण की हॉटेल तर आपलंच आहे काय टेन्शन घ्यायची गरजच नाही हा बघा आलो किचनमध्ये आणि बुर्जी तर रेडी झालेली आहे मित्रांनो बघू शकताय ते आता पाव कसं गरम करू हा घेतो चला काहीच आमची बुर्जी आलेली आहे बघू शकते आणि खायला पण बसलं पण चालू पण केली पोराई बुर्जी टाकल्या मस्त आहे का बुर्जी कन्फर्म सांग खालीच घ्यायचं हो बघ काय शाकाहारी बुर्जी आहे सांगू शकत नाही शाकाहारी पण बुर्जी असते खाऊन घ्या मस्त आहे सांगतो नंतर कोकणात भेटते शाकाहारी बुर्जी हां संपले आमची फायनली काहीच मस्त झाला नाश्ता वगैरे चहा वगैरे पिला सगळं रेडी झाला आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी तर पुढचा प्रवास आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया हा ब्लॉग आपण इथं संपून टाकूया जास्त काय मोठा ब्लॉग नको आहे छोटासा मोठा मस्त वाटते छोटा बघूया तर फायनली पुढच्या ब्लॉगमध्ये पण थोडीशी मजा वेगळी करूया कारण की टकल्या तर आपल्या सोबत आहे आणि टकल्या तुम्हाला तर माहिती आहे काय टकल्याच असणार आहे टकल्या होता एक पण केस नाही केस नसेल म्हणून तर टकल्याच केला आपण गाईज तर फायनली नेक्स्ट व्हिडिओमध्ये टकल्यासोबत अजून करू काहीतरी मजा म्हणजे आज संध्याकाळची काहीतरी व्हिडिओ असणार आहे संध्याकाळची मजा आपण त्या ठिकाणावर करणार मित्रांनो तर चला संध्याकाळी भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा गाईज सुपर हिट टकल्या तुम्हाला तर माहिती आहे सुपरस्टार टकल्या आपल्या सोबत आहे 1 ना 2 ना 3 ना 4 दिवस नक्की सोबत आहे नक्कीच एन्जॉय करून टाकू गाईज तर फायनली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग जय श्रीराम जय हनुमान बाय थँक्यू फॉर वॉचिंग